नमस्कार. घर सोडून जाणाऱ्या सत्या आणि मीराला तर निरूपाने थांबवलेलं असतं. त्याच वेळेला लगेच निरूपा सुधाकररावांना बोलते, अहो अहो पण अनुसया कुठे आहे? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, ते आता काय करायचं आहे निरूपा? आणि तो आता विषय काढूच नकोस निरूपा. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप बाप अरे असं नको करूस. बाप अरे सांग ना, माझी आई कुठे आहे? माझ्या आईला मला भेटायचं आहे बाप. किती दिवस मी माझ्या आईपासून लांब राहायचं? बाप, मला माहिती आहे तू मला वडिलांचं प्रेम दिलंस, पण मला माझ्या आईचं सुद्धा प्रेम पाहिजे बाप. बाप प्लीज तेवढं तरी माझ्यासाठी कर ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे ते माझ्या आता हातात नाही. सत्यजित अरे तो विषय नाही काढलास ना तर बरं होईल. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे असं काय करतोस तू? बाप अरे जरा तरी माझ्या मनाचा विचार कर. मी कायमच या सगळ्यांचा विचार करत आलोय. मला माझ्या आईला भेटायची इच्छा आहे बाप, आणि ती इच्छा तू पूर्ण करावी एवढीच फक्त माझी इच्छा आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे बाप अशी हाक मारतोस ना मला? मी तुझी इच्छा पूर्ण करणार नाही असं तुला वाटलं का? पण सत्यजित जी गोष्ट माझ्या हातातच नाहीये ती गोष्ट मी कशी सांगणार? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे बाप तुझं? माझी आई कुठे आहे प्लीज सांग ना. तेव्हा लगेच आजी बोलते, सत्यजित अरे शांत हो. सत्या अरे खरं सांगायचं तर अनुसया या जगातच नाहीये. हे ऐकल्यानंतर मीरा म्हणते, काय आजी तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, माझ्या नशिबात माझ्या आईचं प्रेमच लिहिलेलं नाही. मी आजपर्यंत फक्त आणि फक्त आईच्या प्रेमासाठी तडपलो. खरं सांगायचं तर मला आईचं प्रेमच मिळणार नाही हेच खरं. तेव्हा निरूपा सत्यजित जवळ जाते आणि सत्यजितला बोलते, सत्यजित सत्यजित असं नको बोलूस. सत्यजित अरे मी आहे ना, मी कायम तुझ्यावरती आई सारखं प्रेम करेन. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, निरूपा तू माझ्यावरती कितीही आईसारखं प्रेम कर, पण शेवटी तू माझी आई तर नाहीसच ना. परत तुझ्या मनात काही आलं आणि तू मला असंच कायमचं दूर केलंस तर? निरूपा मला तुझी खरंच खूप भीती वाटते. तेव्हा लगेच निरूपा बोलते, प्लीज सत्यजित असा विचार सुद्धा करू नकोस. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, नाही आई, मी सत्यजितला त्याच्या आईच्या प्रेमापासून लांब ठेवणार नाही. तेव्हा लगेच आजी बोलते, अरे सुधा तू काय बोलतोयस? कळतंय तुला? अरे सुधा तू जर का असा विचार केलास तर ती सुद्धा तिथे येणार आहे का? तिने तुझ्याजवळून काय वचन घेतलं की तू तू सत्यजितला कधीच सांगणार नाहीस तिच्याबद्दल, आणि ते वचन तू आता मोडणार आहेस का? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, याचा अर्थ बाप माझी आई जिवंत आहे. कुठे आहे सांग ना. मला माझ्या आईला भेटायचं आहे बाप, मला माझ्या आईला भेटायचं आहे. तेव्हा सुधाकरराव बोलतात, सत्यजित अरे एवढा एवढा माझ्याजवळ विनवण्या करू नकोस. सत्यजित अरे शांत हो. मी खरंच सांगते, लवकरात लवकर तुझ्या आईला तुझ्याशी भेटवेन. तेव्हा मात्र मीरा बोलते, आजी मग तुम्ही खोटं का बोलला? त्यावेळेला आजी बोलते, मीरा तुला नाही माहिती, निरूपाच्या बहिणीचा मुलगा सत्यजित असला तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, निरूपा तिच्याबद्दल किती राग राग आहे ना, तो तुला नाही माहिती. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सासूबाई अहो राग होता मला अनुसयाबद्दल, पण अनुसयाच्या बाबतीत तेवढीच मला काळजी सुद्धा वाटायची. शेवटी कितीही झालं तरी बहीण होती ती माझी. तेव्हा मात्र मोठ्यानी सत्यजित बोलतो, असं काय आहे बाप, माझी मला आई पाहिजे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मी तुझ्या आईला फोन करतो आणि तिला बोलवून घेतो, तू काळजीच करू नकोस. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि ते तिथून निघून जातात. त्यावेळेला लगेच सत्यजित मीराला बोलतो, धूमकेतू धूमकेतू तुला काय वाटतं बाप माझ्या आईला बोलवेल ना? तेव्हा लगेच रिया आणि रवी बोलतात, सत्या दादा अरे नको काळजी करूस. बाबांनी जर का तुला सांगितलंय तर नक्कीच बाबा तुझ्या बाबतीत चांगलाच विचार करतील. तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, अहो अहो असे हतबल होऊ नका. नक्कीच बाबा तुमच्या आईला घेऊन येतील आणि मला पूर्णपणे खात्री आहे ते तुमच्या आईला नक्कीच या घरात परत आणणार.
तेव्हा मात्र निरूपा बोलते, सत्या सत्या अरे शांत हो. सत्या तू अरे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा लगेच सत्या बोलतो, खरं सांगू का, मला खूप त्रास होतोयच. मी माझ्या आईला कधी भेटणार असं झालं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्या अरे मला सगळं काही समजतंय, पण सत्या प्लीज स्वतःला शांत कर. आणि सत्या तू जर का स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने सत्या बोलतो, नाही, जोपर्यंत बाप माझ्या खऱ्या आईला आणत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, अहो जरा शांत राहा. तेव्हा सुधाकरराव बोलतात, तुला शांत व्हायची गरज नाही सत्या, तुला जे पाहिजे ते तुला मिळणार. सत्या तुला असंच वाटतं ना, तुझ्या आईला मी तुझ्यापासून लांब ठेवलं तर नाही, तुझ्या आईला मी तुझ्यापासून लांब ठेवलं नाही तर तिचीच इच्छा होती की तिची सावली तुझ्यावरती पडू नये. आणि मी खरंच सांगतो सत्या, तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बाप अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस. बाप खरंच सांगतो, माझ्या मनात असं काही नाहीये. बाप प्लीज तू स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, नाही सत्यजित, तू काही ना काही करून माझ्यावरती सगळे प्रेम फाडतोस. मला काही समजत नाही का? सत्यजित, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला तुझ्या आईला भेटायचं आहे ना, मी तुझ्या आईला माझ्यासोबत घेऊन आलोय, तिला भेट. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय अनुसया आलीये? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा जरा शांत हो तू. निरूपा आता उगाच या गोष्टींमध्ये पडू नकोस. निरूपा तू स्वतःला जर का शांत ठेवलंस ना तर बरं होईल. तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते, अहो मला सुद्धा अनुसयाला भेटायचं आहे. कितीतरी दिवस मी अनुसयाला भेटले नाही आणि कितीतरी दिवसांनी माझी बहीण मला भेटणार आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा हा मनाचा मोठेपणा जर का तेव्हा दाखवला असतास तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. निरूपा हे सर्व तुझ्यामुळे घडतंय, कळतंय का तुला? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आणि मला आता या गोष्टी पटतच नाहीयेत. सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा आता एक गोष्ट लक्षात ठेव, उगाच अनुसयाला काही बोलू नको. इतके वर्षांनी ती तिच्या मुलाला भेटणार आहे आणि प्लीज त्यांची गाठ भेट अगदी व्यवस्थित होऊ दे. तेव्हा निरूपा बोलते, अहो एवढी सुद्धा मी वाईट नाही आहे. आणि खरं सांगू का, सत्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे. जर का मला माहिती असतं ना तर कदाचित मी असं वागलीच नसती. तुम्ही उगाच गैरसमज निर्माण करून घेतले आहेत आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा खूप त्रास होतो. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता मात्र बस झालं, अनुसयाला आतमध्ये बोलवा. आणि त्याच वेळेला सुधाकररावांनी मोठ्याने अनुसयाला हाक मारलेली असते. अनुसया घरात येताच सत्यजित तिला जाऊन बिलगतो. तेव्हा सत्यजित खूपच रडत असतो, अनुसया सुद्धा रडत असते. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, अनुसया शांत हो. मला कळतं इतके वर्षांनी तू तुझ्या मुलाला भेटतेस, पण अनुसया तू स्वतःला शांत कर, कारण आता तुझ्याजवळ दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा लगेच मोठ्याने अनुसया बोलते, मी तुमचे कसे आभार मानू ना तेच कळत नाही भाऊजी. आज तुमच्यामुळे माझ्या मुलाची माझ्याशी परत एकदा भेट झाली. खरं सांगायचं तर मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की कधी असं काही होईल म्हणून. मला तर असंच वाटलं होतं की कायमचं सगळं काही संपलं. तेव्हा मात्र मोठ्याने निरूपा बोलते, अनुसया अगं तुला माझ्याशी एवढं वाईट वागायची गरज नव्हती. तेव्हा लगेच अनुसया बोलते, अजिबात नाही. खरं सांगू का ताई, मला याचं काही वाईट वाटत नाही. आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद कर ताई, कारण त्यावेळेला जर का तू माझी साथ दिली असतीस तर ही वेळच आली नसती. तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, बघितलंस निरूपा, हे सर्व तुझ्यामुळे घडतंय. निरूपा या सर्व गोष्टींना तू कारणीभूत आहेस.
तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते, प्लीज प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका रे. प्लीज माझ्या बाजूने विचार करा. त्यावेळेला माझी मती भ्रष्ट झाली होती, पण आता मात्र मला कळून चुकलंय. जे काही आहे ते हे खरं आहे. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं त्याच वेळेला जर का आमच्या बाजूने उभं राहिली असतीस तर कदाचित ही वेळ आलीच नसती. निरूपा आता स्वतःला नीट शांत कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अनुसया तुला माफ करेलच असं नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, अनुसया मला माफ करेल याची मला खात्री आहे. तेव्हा लगेच अनुसया बोलते, हो ताई, मी तुला माफ केलंय. मला माहितीये तू माझ्या सत्याला कधीच आईचं प्रेम देऊ शकली नाहीस, पण एवढं मात्र नक्की तू त्याला या घरात ठेवलंस. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, अनुसया शांत हो आणि स्वतःला शांत करत तुझ्या मुलाशी तू गप्पा मार. त्यावेळेला लगेच सत्यजित सुधाकररावांना जाऊन बिलगतो आणि म्हणतो, बाप बाप तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही. त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात, अरे सत्यजित, तुला माझे आभार मानायची गरजच नाही. सत्यजित सत्यजित एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत कायमच असणार आहे सत्यजित. त्यामुळे तू असा विचार करू नकोस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप खरंच याआधी मी जो विचार केला होता तो खूपच भयानक होता. बाप मला असं वाटत होतं की तू तू मला माझ्या आईपासून कायमचं तोडलंस. तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात, सत्यजित अरे मी काहीही करू शकतो तुझ्यासाठी. मी तुझ्या आईला तुझ्यापासून कसं तोडेन. बाळा, तुझ्या मनातला हा गैरसमज आता तरी दूर झालाय ना. हे बघ बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही आहे, पण मी एकच सांगेन, आता जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. तुझी आई तुझ्या समोर आहे. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, हो माझी आई माझ्या समोर आहे आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, आता झालंय ना मनासारखं, मग खुश राहा. बाकी कोणत्याच गोष्टीचा विचारच करू नकोस. तेव्हा मात्र सत्यजित खूपच खुश असतो. त्यावेळेला अनुसया सत्यजितला बोलते, सत्यजित खरं सांगू का बाळा, या गोष्टीचा आता विचार करू नकोस. मी आहे ना तुझ्या सोबत, सगळं काही नीटच होईल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं, कितीही काही झालं ना तरी सुद्धा कायम मी तुझ्या सोबत आहे, पण मी या घरात नाही राहू शकत. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, असं जर का असेल तर आपण या घरातून कायमचे निघून जाऊया. तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते, प्लीज असा विचार करू नका. आणि तुम्ही असा विचार का करताय. तुम्ही जर का असा विचार नाही केलात ना तर बरं होईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव अनुसयाला बोलतात, अनुसया तुझ्या मनातला राग मला दिसतोय, समजतोय, पण अनुसया प्लीज प्लीज स्वतःला शांत कर आणि स्वतःच्या मनाला विचार, तू किती चुकीचं वागतेस. अगं निरूपा चुकलीच, पण तू सुद्धा तिला तिच्या चुकांची जाणीव करून देतेस. अगं तिला चुकांची पश्चाताप झालाय, त्यामुळे प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र निरूपा लगेच अनुसयाला बोलते, अनुसया मी तुझे हात जोडून माफी मागते. अनुसया प्लीज शेवटची मला एक संधी दे. तेव्हा लगेच अनुसया बोलते, हो शेवटची संधी मी द्यायला तयार आहे, पण मला ताई तुझ्यावरती विश्वास नाही. त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, नाही मावशी असं कधीच वागणार नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, सत्यजित सत्यजित अरे मला मावशी म्हणू नकोस रे. सत्यजित प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, मी तर तुला मावशीच हाक मारणार ना, आणि तसंही माझ्या तोंडून तुला आई हा शब्द ऐकायला आवडतच नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, अगदी बरोबर बोललास, काही चुकीचं बोललेला नाही सत्यजित. निरूपा आज तू सत्यजित जवळ खूपच
लाडाने बोलतेस पण त्याचा काही उपयोग होतोय का बघ. निरूपा, अगं सगळं काही तुझ्या हातातून निसटलंय. तुझ्या मनात कितीही असलं तरी सुद्धा आता मात्र सत्यजित पुन्हा तुला कधीच आई अशी हाक मारणार नाही. तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते, मला माहिती आहे ना तो माझ्यावरती चिडलाय, पण कधी ना कधीतरी तो मला आई म्हणून स्वीकारेलच आणि मला या गोष्टीची जाणीव आहे. तेव्हा मात्र निरूपाला खूपच आनंद झालेला असतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, प्लीज आता या सर्व गोष्टी ताणू नका, या सर्व गोष्टी बंद करा, जेणेकरून मला सुद्धा या गोष्टीचा आता विचारच करावा लागेल. त्यावेळेला लगेच अनुसया, सत्यजित आणि मीरा एकत्र आलेले असतात. त्यावेळेला निरूपा सुद्धा त्यांना मिठी मारते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.